एक वाटी साबुदाणा वापरून अगदी सकाळी केले तरी संध्याकाळपर्यंत मौसूद राहणारे, अजिबात चिकट न होणारे, उपवासाचे खमंग खुसखुशीत साबुदाणा थालीपीठ आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स सहित शेअर केलेली आहे। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम ना, खमंग खुसखुशीत असे उपवासाचे साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी ना, इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। हा सर्व साबुदाणा मी निवडून घेतलेला आहे। याचे वजनी प्रमाण म्हणाल ना तर 100 ग्रॅम इतके आहे। सर्व साबुदाणा जो घेतलेला आहे ना, यापासून आज आपण उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत। त्यापूर्वी हा साबुदाणा इथे मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहे। कारण आपण मार्केटून जेव्हा साबुदाणा विकत आणतो ना, त्यावेळेस तो बराच वेळा हाताळला गेलेला असतो। यामुळे हा साबुदाणा स्वच्छ होण्यासाठी इथे मी 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेत आहे। सर्व साबुदाणा जो आहे ना, तो धुवून घेतला आहे। आता साबुदाणा रात्रभर भिजत ठेवणार आहे। त्यासाठी यामध्ये ॲड केले आहे 1 वाटी पाणी। ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता ना, त्याच वाटीने 1 वाटी पाणी यामध्ये ॲड केले आहे। रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवणार आहे, त्यामुळे हे पाणी जो आहे ना, ते साबुदाणा शोषून घेतो। आता यावरती एक झाकण ठेवून साबुदाणा रात्रभर भिजण्यासाठी ठेवून दिला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता, साबुदाणा जो आहे ना, तो छान असा भिजला गेला आहे। एकदम मऊसूत असा साबुदाणा भिजून तयार आहे। हाताने हा साबुदाणा मोकळा करून घेत आहे। साबुदाणा मोकळा करून घेतल्यानंतर आता हाताने साबुदाणा जो आहे ना, तो स्मॅश करून घेत आहे। जितके शक्य होईल ना, तितक्या प्रमाणात हा हाताने साबुदाणा स्मॅश करून घ्यायचा, जेणेकरून थालीपीठ थापताना व्यवस्थित असे थापता येतात। जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 3 ते 4 तासामध्येही साबुदाणा भिजवून घेऊ शकता। त्यासाठी त्यामध्ये ना जास्त पाणी ॲड करायचे नाही, पाव वाटी पाणी ॲड करून साबुदाणा भिजवून घ्यायचा। साबुदाणा आता स्मॅश करून तयार आहे। यामध्ये ॲड करत आहे बटाटा। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून थंड करून साल काढून घेतले आहेत। आता हे बटाटे जे आहे ना, ते खिसून या साबुदाण्यामध्ये ॲड करून घेत आहे। अशा प्रकारे खिसून बटाटा ॲड केल्यामुळे ना, थालीपीठे जी आहेत ना, ती छान अशी थापता येतात। थालीपीठाला टेक्स्चरही खूप छान येतं। तसेच बटाट्यामुळे आपली थालीपीठे छान अशी खमंग खाण्यासाठी तयार होतात। तर अशा प्रकारे सर्व बटाटा इथे मी खिसून घेतला आहे। आता यामध्ये ॲड करत आहे शेंगदाण्याचे जाडसर कूट। तर इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचे कूट घेतले आहे, त्यातील फक्त अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट वापरले आहे। यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा उपवासाला चालणारी लाल मिरची पावडर, तसेच 1 चमचा वाटून घेतलेली हिरवी मिरची। यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा जिरे। जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही ॲड केले तरीही चालेल। काही ठिकाणी उपवासाला जिरे खातात, त्यामुळे यामध्ये मी ॲड केले आहे। यानंतर यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर नसाल खात, नाही ॲड केली तरी चालेल। काही ठिकाणी उपवासाला कोथिंबीर खातात, त्यामुळे ॲड केलेली आहे। सर्वात शेवटी ॲड केले आहे चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य जे आहे ना, ते छानसे एकजीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे। थोडक्यात इथे मी थालीपीठे बनवण्यासाठी लागणारे जे मिश्रण आहे ना, ते तयार करून घेत आहे। हे मिश्रण तयार करताना जर तुम्हाला असे वाटत आहे ना, की हाताला चिकटत आहे, तर तुम्ही मध्ये मध्ये पाण्याचा हात घेऊन हे मिश्रण तयार करून घेऊ शकता। यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचे नाही। बटाट्याचा जो ओलसरपणा आहे ना, त्यामध्येच हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। थालीपीठ बनवताना आपण ज्या प्रकारे मिश्रण तयार करतो ना, त्याच कन्सिस्टन्सीचे मिश्रण इथे तयार करून घ्यायचे आहे। तर हे मिश्रण जे आहे ना, बटाटाही चिकट असतो, तसेच साबुदाणाही चिकट असतो, त्यामुळे तयार करताना हाताला चिकटले जाते। तर इथे पाहू शकता, थालीपीठ बनवण्यासाठीचे मिश्रण तयार करून घेतले आहे। आता लगेचच याची आपण थालीपीठे बनवण्यास सुरुवात करूया। थालीपीठे बनवण्यासाठी ना, इथे मी पोळपाटावरती एक सुती रुमाल जो आहे ना, तो पूर्णपणे ओला करून घेतला आहे। थालीपीठे बनवण्यापूर्वी हाताला इथे मी पाणी लावून घेतले आहे, जेणेकरून हाताला हे पीठ चिकटले जाणार नाही। थालीपीठ बनवण्यासाठी तयार मिश्रणाचा एक छोटासा गोळा घेऊन ना, इथे पोळपाटावरती या सुती कापडावरती थालीपीठ छान असे थापून घेत आहे। थालीपीठ थापताना जर तुम्हाला असे वाटत आहे ना, की थालीपीठाचे हे पीठ हाताला चिकटले जात आहे, तर तुम्ही मध्ये मध्ये पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ जे आहे ना, थापून घेऊ शकता। छान असे पातळ हे थालीपीठ थापून घ्यायचे। जास्त असा वेळ लागला जात नाही, पटापट थापले जाते। हे पीठ जर म्हणजेच मिश्रण जर जास्त घट्ट असे मळले असेल ना, तर थालीपीठे पटापटा थापता येत नाहीत। त्यामुळे मध्यम असे घट्टसर हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। थालीपीठ थापून छान असे तयार झाले आहे। आता हे छान असे एकसारखे चारही बाजूने पातळ व्हावे ना, यासाठी मी अशा प्रकारे हे बोटाने पसरवून घेत आहे थालीपीठ। अशा प्रकारे पसरवून घेतल्यामुळे थालीपीठ चारही बाजूने एकसारखे पातळ असे तयार होते।
तर पाहू शकता छान असे पातळ थालीपीठ थापून तयार आहे. आता हे भाजून घेऊयात. भाजून घेण्यासाठी इथे मी रुमालासहित हे थालीपीठ उचलून घेतले आहे व तव्यावरती भाजण्यासाठी ॲड केले आहे. तवा इथे मी गरम करून घेतला होता. त्यानंतर गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवली आहे. आता हे थालीपीठ जे आहे ना कापडापासून बाजूला होईना यासाठी यावरती मी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला आहे व त्यानंतर हे कापड असे अलगद उचलून बाजूला काढून घेतले आहे. तर पाहू शकता कापडापासून छान असे सुटसुटीत हे थालीपीठ तव्यावरती भाजण्यासाठी मी ॲड करून घेतले आहे. अजिबात कापडाला चिकटले गेलेले नाही आहे. थालीपीठ आता तव्यावरती ॲड केल्यानंतर याच्या बाजूने 1 चमचा तेल ॲड केले आहे. तेल ॲड केल्यानंतर लगेचच दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी थालीपीठ उलटवून घेतले. दुसऱ्या बाजूने छान असे तेल जे आहे ना ते मी सोडून घेतले आहे. तिथे पाहू शकता दोन्ही बाजूने छान असे उलटून पालटून हे थालीपीठ मी खमंग असे भाजून घेत आहे. थालीपीठ तव्यावरती भाजण्यापूर्वी तव्याला मी इथे ऑइलने ग्रीस करून घेतले. ते उपवासालाच चालणारे तेल वापरले आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता. दोन्ही बाजूने छान असे थालीपीठ तयार करून घेतले आहे. आता हे थालीपीठ बाजूला काढून घेऊयात. छान असे भाजले गेले आहे. अशाच प्रकारे बाकीचीही थालीपीठे बनवून घेतली आहेत. मस्त अशी उपवासाला चालणारी साबुदाण्याची खमंग खुसखुशीत थालीपीठे इथे बनवून तयार आहेत खाण्यासाठी. तर ही थालीपीठे जी आहेत ना ती छान अशी पटकन बनली जातात. जास्त असा वेळ लागला जात नाही. अगदी सकाळी केले ना तरी संध्याकाळपर्यंत मऊसूत राहतात. हीच थालीपीठे जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील ना तर गॅसच्या लो फ्लेमवरती भाजायची व मऊसूत हवे असतील ना तर गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती भाजून घ्यायची. तर पाहू शकता या थालीपीठांचा कलर टेक्स्चर खूप छान असे दिसत आहे. अगदी मस्त अशी पातळ व मऊ लुसलुशीत हे थालीपीठे खाण्यासाठी तयार झाली आहेत. ही थालीपीठे जी आहेत ना तुम्ही उपवासाला चालण्याबरोबर कोणत्याही चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.